माझ्याशी काय बोलतोय तू? काय बोलतोय? मैं बोला कि जो पूछा क्यों है क्यों वो बताने के लिए। तू मराठीत बोल, पहिले मराठीत बोल. तू मराठीत का नाही बोलत आहे? क्यों मराठी मेरे को आता नहीं भाई? क्यों? तो बोलावं लागणार तुला मराठी. क्या मराठी बोला? तुला मराठीत बोलावं लागणार. तू बोल माझ्याशी मराठीत. मला हिंदी येत नाही, तू मराठीतच बोल. मेरे को मराठी आता नहीं. क्यों नहीं आता? तो सीख फिर. तू शिक मराठी. मला सांगू नको, तू शिक मराठी. क्यों जरूरी थोड़ी है? क्यों जरूरी मतलब? जरूरी मतलब जो जरूरी नाही मराठी. नाही नाही मराठी जरूरी नाही बोलायला. मराठी जरूरी नाही बोलायला. मैं मराठी क्या तुम क्या क्या मराठी को क्या करने का? मराठी गेलं तेल लावायला. तुला दाखवतो मी मराठीची अवकात काय असते. तुला तर दाखवतो मी. मराठी गेलं तेल लावायला ना. आता काय बोललास तू मला? आता मला तू काय बोललास? नाही नाही आता तुम्हाला काय बोला? नाही आता मला काय बोला? मराठी गेलं तेल लावत. नाही नाही राहू दे. काय आता मला काय बोलला? मराठी गेलं तेल लावत बोलला ना. किती वर्ष झाली काम करतोय? मराठी नाही घडत. आणि तू काय बोला? एक मिनिट फारच नाही. त्याला नागडा करून 1 मिनिट मध्ये मारायचं नाही. नागडा करून मारीन. किती वर्षापासून नागडा करून मारीन मध्ये जर बोललं नको. 3-4 वर्ष त्या लोकांना मराठी शिकायचं आहे. तेल लागायला जाईल. माफी माग बोल. राजसाहेबांची माफी मागतो मी. बोल राजसाहेब ठाकरे तुमची माफी मागतो. सगळ्या महाराष्ट्रात मराठी माणसांची मी माफी मागतो. सारे मराठी माणसाचे आणि याच्यानंतर मराठी शिकण्याचा मी प्रयत्न करेन. मराठी शिकण्याचा प्रयास करू. प्रयत्न करेन. आणि मराठीचा महाराष्ट्रात चालणार मराठी. मराठी शिकायचं. परत बोलायचं नाही. परत बोलायचं नाही. बोल. सॉरी सर. आणि एक मिनिट लोक असतात नाही. तुम्ही काही इकडे उपटता का? बाकीचे लोक आहेत ना मराठी त्यांना सांगा ना. मराठी शिकायला. ऐका काय बोलतो तुम्ही? सुपरवायझर इकडे तुम्हाला पैसा आमचा पाहिजे, जमिनी आमचा पाहिजे, फॅसिलिटी आमचा पाहिजे. आणि मराठी माणसं ठेवायला काय लाभ वाटते? तुम्ही लोक सकाळी ब्रिफिंग काय नाही करत. सकाळी मराठी भाषा कोणी आला मराठीमध्ये बोलायला त्याच्याची शिस्तीत बोला. नाही येते दुसऱ्याला पाठवा. काय मुदरी आहे? पहिली वाजता तो मराठी तेल लावत गेला. ही भाषा वापरायची नाही. जर आपल्याला येत नाही तर मराठी शिकण्याचा प्रयत्न करेल. बोला तुम्हाला मराठी तेल लावत गेला चालणार नाही. महाराष्ट्रात राहून ह्या असल्या गोष्टी करणार. आपण नोकऱ्या देणार आणि त्याच्यानंतर मराठीचा अपमान करणार. इकडे काम करायचं आणि इकडे मराठीचा अपमान करायचा. आणि आपण काय करतो? आपण सुपरवायझर ना तुम्ही. हा तुमची जबाबदारी नाही. हा करतो या ॲरोगंट पर्यंत तो उत्तर देतोय. मराठी तेल लावत जाऊ दे. मराठीला आम्ही मोजत नाही. आपण नाही आपला कपडा मार्केट कपडा निकाल. मी त्याला बोलतोय तरी पण तुम्हाला तो बोलतोय त्याच्यात मराठी तू आता आलं तुला मराठी मी मराठी प्रयत्न करतो. आता ह्याची इकडे क्लिअर झालं. ह्याच्या काळात काय करली आणि काय एवढे क्लिअर अप्रुव्हल आल्यावर विचारतो काय केली? एक मिनिट काय केली? तेल से बात कर रहा हूँ. इसका एंट्री अगर यहाँ पे क्लियर है, बात सुन रहे हैं, इसको अगर यहाँ पे अप्रूवल मिला बराबर मेन गेट पे, तो वहाँ पे उसकी गांठ काय खुला निघा. अब गांठ की खुली निकली. गांठ की खुली निकली का? करत होती का तुला? इकडे केलं होतं ना अप्रूवल? आणि चेक करो ध्यान द्या. सांगतो त्याला मी माझं नाव आहे तिथं दिसतंय माहिती. मला याचा बाजूला मला पाहिजे. कंपनीचा पाहिजे. कंपनीचा मेन आहे ना. त्याला बोलवा उद्या मी येतोय. तुमचा मेन आहे घाटकोपरला कुठे? मी तिकडे का माझ्या मला माहिती. त्याला घेऊन बोलतो 11 वाजता घेऊन. मला आज तिकडे पाहिजे. त्याला आम्ही नव्हतं आग्नेकडे घ्यायचं काम आहे ना. पहिले लोक शाळेमध्ये दंडा मारतात. सगळ्यांना शिकवायचं. पहिलं सगळ्यांना शिकवायचं या गोष्टी. आणि शक्यतो मराठी लोकांना ठेवा ना. कशाला ठेवतात भय बिये? मराठी भेटत नाही इथे. आलं नाही ना बोलवा नाही पाहिजे. तुमच्या लोकांची परिस्थिती चांगली पाहिजे.
चला रे LNT मध्ये आहोत ना आपण. अरे काय लवे विजय हो विजय काय देतो बाईट चांगला व्हिडिओ बनवून पाठवतो तुला काय करायला काय बाईटच देतो तुला एकदम मस्त प्रॉपर व्हिडिओ बनवून पाठवतो तुला. ठीक आहे आपण पवई 156 LNTच्या इथे आहोत. ये भाऊ बरोबर घे या ठिकाणी आपण पवई LNT या ठिकाणी आहोत. शाखाध्यक्ष महेश गिरामजी आहेत, कामगार सेनेचे चिठ्ठे विजय निकमजी, अनुप गुप्ताजी. विषय असा आहे की या LNTच्या कॅम्पसमध्ये जे सिक्युरिटी कंपनी आहे या कंपनीच्या माध्यमातून जे कामगार ठेवलेले आहेत या कामगारांच्या माध्यमातून मराठीला प्राधान्य दिलं जात नाही. हा भाग वेगळा आहे, परंतु मराठीला मोजत नाही आणि मराठी तेल लावत गेली अशा पद्धतीची भाषा त्या अजिंक्य काय झालं तुमच्याबरोबर ते सांगा. मी गेलो होतो आतमध्ये, ऍक्च्युली एंट्री झाली होती, सगळी अप्रूव्ह वगैरे भेटलं होतं. तरी पण मला विचारतो तुझं नाव काय, मी नाव सांगितलं तर मला बोलतो की म्हणजे त्याला बोलतो मराठीत बोलतो, मला बोलतो मराठी गेली तेल लावत, मला मराठी येत नाही, मी शिकणार नाही असं मला बोलतो. हा विषय असा आला शाखाध्यक्षांच्या मध्ये आणि सोबतच उभं होतो, त्याच्यामुळे तातडीने या ठिकाणी पोहोचले आणि त्याला जे काही मराठीची भाषा आणि मराठी कसं कानाखाली महाराष्ट्राचा नकाशा कसा असतो तो दाखवला आणि याच्यानंतर मराठी शिकला. आणि ज्याच्यातून कालच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये आदरणीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की मराठीच्या बाबतीमध्ये जर कोणी म्हटलं मला मराठी म्हणायचं नाही तर कानपाटीचा आवाज बसेल. तर याच्यानंतर सर्वांना सांगतोय की आपण मराठी येत तसे मराठी शिका, परंतु मराठीचा अवमान करणाऱ्या भाषा जर आपण वापरल्या तर महाराष्ट्र सैनिक यांच्याकडून तुम्हाला अशाच पद्धतीची उत्तरं भेटतील. धन्यवाद. किती तुम्ही बाईट घेता, लय बाईट घेता.